नमस्कार शेतकरी मित्रांनो, योजना कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 18वा हप्ता 1 सप्टेंबर रोजी मिळणार का, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ महत्त्वपूर्ण होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। पहा, नमो शेतकरी योजनेचा जो चौथा हप्ता आहे, तो चौथा हप्त्याविषयी काही त्रुटी जर काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। तसेच शेतकरी मित्रांनो, पीएम किसान महासन्मान निधी योजना, या योजनेचा जो 18वा हप्ता आहे, तो 18वा हप्ता जे आहे ते लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येण्यासाठी काही तत्पूर्वी काही जे कामं करायचे आहेत ते म्हणजे आपल्या आधारला जर बँक लिंक नसेल तर करून घ्या। तसेच लँड सेडिंग स्टेटस म्हणजे पीएम किसान योजनेचे स्टेटस आहे ते स्टेटस चेक करा, जेणेकरून आपल्या काय प्रॉब्लेम असेल म्हणजे लँड सेडिंग स्टेटस नो असेल तर येस करून घ्या, आधार सेडिंग स्टेटस येस नो असेल तर येस करून घ्या। तसेच ई-केवायसी जर पेंडिंग असेल तर ई-केवायसी सुद्धा करून घ्या, जेणेकरून जो 18वा हप्ता आहे तो योग्यरित्या डीबीटी मार्फत आधार संलग्न बँकेमध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जाईल। ही एक महत्त्वाची माहिती होती, त्यामुळे आपण या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तसेच 17वा जो हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले आहेत 17 हप्ते, आणि थेट आधार संलग्न बँकेमध्येच ते हप्ते टाकण्यात आलेले आहेत। तसेच जर ई-केवायसी जर पेंडिंग असेल तर ई-केवायसी सुद्धा करून घ्या। तसेच आता तुम्ही कशा प्रकारे तुमच्या मोबाईलद्वारे पीएम किसान महासन्मान निधी योजनेचं स्टेटस कसं चेक करू शकता आपण जाणून घेऊ। पहा, सर्वप्रथम तुम्ही गुगलमध्ये टाईप करा पीएम किसान, तुम्हाला पहिलीच वेबसाईट दिसेल। वेबसाईट दिसल्याच्या नंतर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला जे स्टेटस आहे ते स्टेटस तुम्ही चेक करू शकता, किंवा जे ऑनलाईन सेंटर असतात CSC सेंटर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जे स्टेटस आहे पीएम किसान योजनेचं त्याच्या स्टेटस चेक करण्यासाठी फक्त आधार कार्ड लागतं, आणि आधार कार्ड तुम्ही घेऊन जा, जेणेकरून आपल्याला जो प्रॉब्लेम काय आहे पीएम किसान योजनेमध्ये आपल्याला समजून जाईल। 17वा हप्ता योग्यरित्या मिळाला असेल का, थेट बँकेमध्ये आधार संलग्न बँकेमध्ये मिळाला असेल तर 18वा हप्ता आहे ते सुद्धा मिळून जाईल। ही एक अत्यंत महत्त्वाची माहिती। तसेच शेतकरी मित्रांनो, पीएम किसान महासन्मान निधी योजना ही वार्षिक 6,000 रुपये देण्यात येत असतात। आतापर्यंत जे रजिस्ट्रेशन आहे ते रजिस्ट्रेशन करणं अद्यापही सुरूच आहे। आपल्याला जर अद्यापही जमीन नावे असेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता। रजिस्ट्रेशन पेंडिंग असेल तर अप्रूव्हल घेण्यासाठी कृषी विभागामध्ये जाऊन तुम्ही अप्रूव्हल घेऊ शकता। अत्यंत महत्त्वाची बातमी होती, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। तसेच अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे लाडकी बहीण योजना, या योजनेचा जो दुसऱ्या टप्प्यातील पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे, ही एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी।